कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला काय वाटलं मीरा? तू माझ्या मागे हा सगळा प्लॅन करतेस, माझ्या लक्षात नाही येणार काय? माया आहे मी, माया। मला कुठल्याही परिस्थितीत हार मान्य नाही। इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला काय काय करावं लागलंय हे तुला नाही कळणार मीरा। आणि ही मानाची साडी, हिच्यासाठी तर मी खूप काही सहन केलंय। कारण अथर्व फक्त आणि फक्त माझा आहे, त्यामुळे सो सॉरी डिअर। मला ही मानाची साडी खराब करावीच लागेल। लग्न करते माया, अंबिकाची साडी सांभाळतेस? हो, म्हणजे अंबिका येत होती तर मी म्हणाले तोपर्यंत तिची साडी मी सांभाळते। आता ही मानाची साडी तर मला मिळाली आहे। आता जो कोणी माझ्या आणि अथर्वच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्याचा मी काटा काढणारच। मीरा, अगं ताई, तू आहेस कुठे? किती दिवस झाले तू आलीच नाहीस। हो ग, जरा वेळच मिळत नव्हता, आज आले कशी बशी। अगं थोडी आधी आली असतीस ना तर तुला पूजा बघायला मिळाली असती। तुला तर माहीतच नसेल ना? काय? अगं अथर्व साहेब आणि मायाताई आहेत ना, त्यांच्या लग्नासाठीची जी मानाची साडी आहे ना त्याची पूजा होती आज। आणि लवकरच ना लग्नासाठीची तयारी पण सुरू होणार आहे। ताई, त्या साडीवरती ना डाग लागला असता ना तर अडचण निर्माण झाली असती। पण तुला माहितीये का, तो आपला बडी, अगं बडी तोंडात चिखलाचा बॉल घेऊन आला होता आणि त्या साडीवर टाकणार होता। नशीब मी बघितलं आणि तो अडवला। विघ्न टळलं माहितीये का? का अडवलास तू बॉल मीरा? अगं हा विधी जर पूर्ण झाला नसता ना तर लग्न थांबवता आलं असतं। तुला वाटतात तितक्या सोप्या नाहीये गोष्टी। या लग्नाने कोणाचंच भलं होणार नाही। राधाताई, अगं असं का बोलतेस तू? मायाताई खूप करतात या घरासाठी, आणि त्या जर या घराच्या सून झाल्या तर सगळ्यांचंच भलं होईल ग। हाँ बोला। हो, मी यासाठी कॉल केला होता की ते जे आपल्या जर्मनीच्या फॅक्टरीचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे मला मेल करा एकदा। राधाताई वेदाच्या बाबांकडे अशी एकटक का बघते? माया, माया, इकडे इकडे। काय? इकडे बघ। माया, बघितलंस ना? तरी मी तुला म्हटलं होतं या मीराने आधी वेदाला आपलंसं केलंय आणि आता तिची नजर अथर्वावर आहे। करेक्ट आहे। ही मीरा दिसते तेवढी साधी भोळी नाहीये। हळूहळू ती अथर्वच्या मनात सुद्धा जागा बनवेल।
मंजिरी इन्स्पिरेशनल आणि पॉझिटिव्ह वाटतंय गाणं. वा. तुमची फाईल महत्वाची म्हणून ड्रायव्हरकडे दिली नाही. बाकीचं सगळं सामान गाडीत ठेवलंय, एकदा चेक करून घे. काहीच गरज नाही. तुझ्या कामाविषयी कधीच शंका घेता येत नाही. अहो तसं नाही, आता पूजा संपल्या तुम्ही लगेच पुण्याला निघाल्यात मीटिंगसाठी, म्हणजे महत्वाची असणार ना मीटिंग, म्हणून म्हणलं तपासून घ्या. मीटिंग तर महत्वाची आहेच. बरं ऐका, पोचल्यानंतर लगेच फोन करा आणि शक्य असेल ना तर मीटिंग संपल्या लगेच निघण्याचा प्रयत्न करा. उगाच रात्री बेरात्री प्रवास करू नका, चांगलं नाही ते. किती काळजी करणार आहेस तू माझी? हं? येईन मी लवकर. चला निघा आता. नाही. अहो जा. ओके. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. हो. पाहिलं का सागर, एवढी जागृत देवस्थान आहेत आजूबाजूला, पण लोक या वेड्याच्या पाया पडतात. आघोरीच वाटतोय. आघोरी कसला वेडाच वाटतोय. हात जोडून काय उभा आहे, मंत्र काय पुटपुटतोय. चल पुढचं वाक्य लिही. आता आपण जाऊ. वेदा, ऊ नाही ग, ऊ. वेदा तू ऊ लिहिलेस, आपल्याला ऊ पाहिजे. थांब मी तुला दाखवते. ऊ पाहिजे. ऊआ चांगल्या नसतात. केसात एकदा झाल्या की सत्यानाश. हरी, तुझी चोच ना जास्तच चालायला लागली आहे. वेदा चुकते. काय चूक काय बरोबर तिला आत्ताच कळलं पाहिजे. तू ना टाइमपास करू नकोस उगाच. वेदा, आता ऊ आहे की हा ऊ आहे? मला वाटतं ही मीराच ऊ आहे. मी ऊ आहे. ऊ म्हणजे उत्तम, बेस्ट. वेदा तू काय असतेस ग? हरी येणार नाहीये परीक्षेला, तुलाच लिहायचंय सगळं. घे लिही. का ओरडतेस ग माझ्या वेदाला? रुसली ना ती आता? माझी वेदा. काय माझी वेदा? हा काय म्हणालास? एका दिवसात तुझी वेदा झाली? तू ना असं नाही ऐकणार. थांब तुला बघते. वेदा वाचव, वाचवा वाचवा. मीरापासून वाचव वेदा मला. हा आला बघा गडी. याला वाटतं हा घरगडी. वेडा कुत्रा चिखलाचा चेंडू घेऊन पळतो कुठे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.